सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. संकटहारक तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझीच करणी दिशा उपदिशा, तुझीच करणी सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी. रोज नमविती माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. दरवळसी तू फुला फुलातून, दरवळसी तू फुला फुलातून, धवल दवातून कमल दलातून, धवल दवातून कमल दलातून धरे सांगती नितर. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इर्मया 29:11-13 ही वचने. इर्मया 29:11-13 ही वचने. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, इर्मया 29:11-13 या वचनापर्यंत, हा शास्त्रभाग आमच्या सर्वांचा परिचयाचा आहे. अनेक वेळा याविषयी आम्ही उपदेश ऐकलेला आहे, चिंतन आणि मनन केलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा आज परमेश्वर या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलू इच्छितो की आमचं जे भविष्य आहे, आमच्या भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्या परमेश्वराला ठाऊक आहे आणि आमच्या जीवनाविषयी जे काही निर्णय घ्यायचे आहेत तो परमेश्वर योग्य वेळी आणि योग्य समयी घेणारा तो परमेश्वर आहे. हे जे लोक आहेत, बंदिवासात आहेत, नबुकदनेस्सर राजाने त्यांना पकडून येरुशलेमेमध्ये आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते बंदिवासात असताना कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता आमचं फ्युचर काही नाहीये, आम्ही या ठिकाणीच अशाच प्रकारे गुलामामध्ये राहू, आणि कदाचित त्यांनी आपली आशा सोडली असेल. परंतु जो परमेश्वराला शरण जातो, त्याला हाक मारतो, त्याला विनंती करतो, परमेश्वर जो आहे सर्वांना कोणत्याही तो कठीण परिस्थितीमध्ये असला तर त्याच्यातून बाहेर काढणारा दैव आहे. आणि देवाची इच्छा आहे की या लोकांनी पुन्हा एकदा परमेश्वराला शरण जावं. देवाची इच्छा आहे की त्याला हाक मारावी. जर तो म्हणतो की तुम्ही मला हाक माराल, माझा धावा कराल, तर मी तुमचं ऐकेन. तुम्ही मला शरण याल तर तुम्ही शरण याल आणि जीवे भावे माझ्या शोधास लागल, तेव्हा मी तुम्हास पावेल. आज देवाने आम्हाला सुवर्ण अशी संधी दिलेली आहे की आम्ही त्याचा शोध झटून करावा, त्याला शरण जावं. एवढंच नाही तर आम्ही त्याला हाक मारावी.
तो आमची प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहे. सर्व परिस्थितीतून तो आम्हाला बाहेर काढण्यासाठी तयार आहे. आमचे सर्व पाप, तो अपराध त्याच्या रक्ताने धुण्यासाठी तयार आहे. परंतु आज आम्ही आमच्या मनाची तयारी केली आहे का? आम्ही त्याच्याकडे जावं, त्याला विनंती करावी, प्रार्थना करावी आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं. आज त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे तो आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून देत आहे. तो म्हणतो, अहो कष्ट व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे जाऊ, आम्ही त्याचा शोध घेऊ, कारण जो त्याचा शोध झटून करतो तो त्याला पावल्याशिवाय, त्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊया, आपलं भविष्य आपण देवबापाच्या हातामध्ये देऊया आणि देवबापाकडे मागूया की प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, तुझी कृपा दे. तर निश्चित तू आम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहेस आणि तू आमचा उत्तम मेंढपाळ देखील आहे. देवबापा, तू म्हटलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही माझा धावा कराल त्यावेळेस मी ऐकेन. आणि प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. जो कोणी देवबापा तुला शरण जातो तू त्याला कधीही रिक्त हाताने पाठवत नाही. तर देवबापा तू त्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून देवबापा आज आम्ही तुला शरण यावं, तुझ्या पायापाशी यावं, तुझ्या चरणाजवळ यावं, आमचं हित देवबापा आम्ही साधून घ्यावं, यासाठी आम्ही देवबापा तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही देवबापा आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो. प्रभू, तुझ्या मार्गाने चालण्यासाठी, तुझा धावा करण्यासाठी आणि देवबापा तुझे जे संकल्प आमच्या हितासाठी आहेत ते जाणून घेण्यासाठी देवबापा तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. आम्ही इथून पुढचा वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन अधीन करतो बापा, आणि तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. तूच खरा त्राता, धनाधनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. धनाधनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. पक्षी गाती तुझीच गाणी, पक्षी गाती तुझीच गाणी. तूच अनादि अनंता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता. तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.